जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण संत श्री नामदेव महाराज यांचा हरिपाठ बघत आहे। कालपर्यंत 27 अभंग झाले। आज या हरिपाठातील 28वा अभंग आपण पाहूया। आज नेहमीचा माईक रेकॉर्डिंगसाठी नाही आहे, त्यामुळे कदाचित आवाज नीट ऐकू येणार नाही। शिवाय बाहेर पाऊससुद्धा आहे। तरी मला तुम्ही कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला निरूपण नीट ऐकू येतं आहे की नाही। कधीकधी इलाज नसतो, काही तांत्रिक अडचणी येतात, तरीसुद्धा जर हेडफोन्स वापरले तर निरूपण स्पष्ट ऐकू येण्याची शक्यता आहे। आज आपण 28वा अभंग बघणार आहे। या अभंगामध्ये नामदेव महाराज म्हणतात, तू तव नेणता परिहरी तो जाणता, आहे तो समता सर्वाभूती, सर्व ब्रह्म हरी एकची निर्धारी, होशी झड करी ब्रह्म तूची, अच्युत माधव अमृताच्या पाठे, लागताची वाटे वंदी यम, नामा म्हणे होशी जीवलग विष्णूचा, दास त्या हरीचा आवडता। नामदेव महाराज सर्व ब्रह्म म्हणजे परमात्म तत्व जे सर्वव्यापी आहे त्याचा उल्लेख या अभंगामध्ये करत आहेत आणि मुख्यतः ते ब्रह्म म्हणजेच तू आहेस याचाही उल्लेख या अभंगात करत आहेत। या विषयाची सुरुवात करताना नामदेव महाराज तू तव नेणता परिहरी तो जाणता अशी करतात। तू जो कोणी आहेस तो नेणता आहे आणि हरी जो कोणी आहे तो जाणता आहे असं ते म्हणतायत। या विषयाकडे आपण विस्तृतपणे पाहूया। आपण कोण आहोत? आपण खरं म्हणजे आत्मस्वरूप आहोत हे आपण निरूपणांमध्ये ऐकतोय, पण आपली तशी अनुभूती आहे का? मुळीच नाही। आपली अशी अनुभूती आहे की आपण म्हणजे देह आहे। अनुभूती म्हणण्यापेक्षा आपला हा गैरसमज आहे की आपण म्हणजे देह आहे। या देहाला, या जीवाला आपण मी असं समजलेलं आहे। उपनिषद सांगता आपल्याला की ते ब्रह्म तू आहेस, किंवा संत सद्गुरू आपल्याला सांगतात की ते जे ब्रह्म आहे, ते जे आत्मस्वरूप आहे, हे तुझं मूळ स्वरूप आहे। आता हे जे ब्रह्म आहे ते सच्चित आनंद अशा स्वरूपानं आहे आणि हेच सच्चित आनंद स्वरूप असलेलं ब्रह्म हाच माझा आत्मा आहे आणि हेच माझं मूळ स्वरूप आहे। हा जो आत्मा आहे हा सर्व सृष्टीचा, सर्व चराचराचा अधिष्ठाता आहे। म्हणजे खरं म्हणजे या आत्म्याच्या अधिष्ठानावरतीच सगळी सृष्टी आहे, सगळं ब्रह्मांड आहे, पूर्ण माझं अस्तित्व आहे। नामदेव महाराज इथे आपल्याला सांगतायत की तू जो कोणी आहेस तो नेणता आहे आणि खरा तू जो कोणी आहे म्हणजेच हरी तो मात्र जाणता आहे। तू म्हणजे देहबुद्धीचा जो मी आहे तो नेणता आहे असं नामदेव महाराजांना इथं सांगायचं आहे। आपण असा अनुभव घेत नाही ही आपली अडचण आहे। संत सद्गुरू सांगतात की तू ब्रह्मस्वरूप आहेस, पण आपण आपल्या स्वतःला देह किंवा जीव समजल्यामुळं आपण त्या देहाच्या अनुषंगानं जगाचे अनुभव घेतो, सुखदुःखाचे, मानापमानाचे अनुभव घेतो। एखाद्या ठिकाणी आपण गेलो, कुणी आपलं आदरातिथ्य केलं तर आपल्याला छान वाटतं, कुणी आपला अपमान केला तर आपण खट्टू होतो, दुःखी होतो, नाराज होतो। आपल्या मनासारखं घडलं तर आपल्याला आनंद होतो, मनाविरुद्ध घडलं तर आपल्याला दुःख होतं। हे जे आपण सतत उपभोगत आहोत ते केवळ देह म्हणजे मीच आहे या समजामुळे झालेला आहे। हा जो मी आहे म्हणजेच नामदेवांच्या भाषेत हा जो तू आहेस नामदेव महाराज म्हणतायत तो नेणता आहे। तो काहीही जाणत नाही, देहबुद्धी काहीही जाणत नाही असं त्यांना इथं सांगायचं आहे। आपल्याला असं वाटतं की एखाद्या गोष्टीचा अनुभव आपल्याला आला म्हणजे ती गोष्ट आपण जाणली। उदाहरणार्थ समजा रसायनशास्त्र हा विषय आहे, आपल्याला कुणी रसायनशास्त्र शिकवतं आणि आपण ते शिकवलेलं समजतो। हे जे शिकणं आपल्या बाबतीत घडतं ते आपल्या बुद्धीच्या आणि तर्काच्या माध्यमानं घडतं। शिक्षक
आपल्याला विषय शिकवतात. कधी तो समजतो तर कधी समजत नाही. बरं, हे समजणं आणि न समजणं दोन्हीही बुद्धीच्या अंगानं घडतं. एखाद्याच्या बुद्धीला समजतं किंवा मला समजत नाही हे एखाद्याच्या बुद्धीला कळतं. जे समजलेलं नाही ते मी शिक्षकांना जाऊन विचारतो. त्यांनी पुन्हा समजावलं की समजायला लागतं. आणि अशा पद्धतीनं जी काही आपल्या बुद्धीची मर्यादा आहे त्या मर्यादेमध्ये आपल्याला रसायनशास्त्र हा विषय समजतो. याला आपण ढोबळमानानं रसायनशास्त्राचं ज्ञान झालं असं म्हणतो. पण हे पूर्ण रसायनशास्त्राचं ज्ञान असतं का? मुळीच नाही. त्या ज्ञानामध्ये आणखीन खूप खोल प्रकार असतात. ते ज्ञान आणखीन खूप खोल असतं. एक शास्त्रसुद्धा मानवी क्षमतेमध्ये एका जन्मात पूर्णपणे शिकता येत नाही. हे फक्त एका शास्त्राच्या बाबतीत झालं. अशी अनेक शास्त्रे आहेत, अनेक पद्धतीची ज्ञाने जगामध्ये आहेत. बरं, त्या ज्ञानांव्यतिरिक्तसुद्धा अनंत अशा गोष्टी आहेत ज्या मनुष्याला केवळ एका जन्मामध्ये शिकता येत नाहीत. याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ असा झाला की आपली बुद्धी, आपला तर्क याला काही मर्यादा आहेत. ही सुद्धा एक मर्यादित गोष्टच आहे, जरी सूक्ष्म असली तरी. आपल्या बाह्य इंद्रियांना मर्यादा आहेत हे तर उघडच आहे. पण आपल्या अंतःकरणाला म्हणजे आपल्या आतील असलेल्या मन, चित्त, बुद्धी आणि अहंकार या इंद्रियांनासुद्धा मर्यादा आहेत. हे खरं माझं स्वरूप नाहीच आहे, पण याला मी असं समजलेलं आहे आपण. म्हणून नामदेव महाराज म्हणत आहेत की तू जे कोणी तुला स्वतःला समजतोस ती सगळी नेणीव आहे. त्याला काहीही समजत नाही. त्याला त्याच्या मर्यादेतील समजतं, पण ते सुद्धा समजणं नाही. त्या ज्ञानाचा जो अधिष्ठाता आहे तो तुला कधीच कळत नाही असं नामदेव महाराज म्हणत आहेत. तू तव नेणता परिहरी तो जाणता. मग कोणाला समजतं? तर जो या अंतःकरणाचा, या देहाचा अधिष्ठाता आहे आणि जो या सृष्टीचा आणि चराचराचाही अधिष्ठाता आहे, त्याला खऱ्या अर्थानं सगळं समजतं. जसं की आपण डोळ्यानं दृश्य पाहतो, कानांमधून आवाज आत शिरतो आणि आवाजाचं ज्ञान आपल्याला होतं. पण आपला डोळा समजा आपण काढून ठेवला तर त्या डोळ्याला काहीही दिसत नाही. कान कापून जर टेबलवरती ठेवला तर कान श्रवण करत नाही. मृतदेहापाशी कितीही वाद्य वाजवली, कितीही मृतदेहाला सुंदर दृश्ये दाखवली तरी त्याचं ज्ञान त्याला होत नाही. आता इंद्रिय तिथे आहेतच की, डोळे आहेत, त्वचा आहे, डोक्यामध्ये मेंदू पण आहे, पण त्या मृतदेहाला कसलंही ज्ञान होत नाही. असंच आपल्या मन, चित्त, बुद्धी आणि अहंकाराचं आहे. ही सूक्ष्म आहेत, पण त्यांना चालवणारा तिथे कोणीतरी आहे. ज्या अर्थी मन विचार करते त्या अर्थी मनाला चालवणारा मनाच्या मागे कोणीतरी आहे. ज्या अर्थी बुद्धी तर्क करते, निर्णय घेते, ज्या अर्थी चित्तामध्ये चिंतन घडते त्या अर्थी त्यांच्या मागे कोणीतरी आहे ज्यांच्यामुळे ते हे करू शकतात. जसं की रेल्वे गाडीची चाके आहेत, ती पळताना दिसतात पण त्याच्या मागे इंजिन आहे. बरं, इंजिन जरी असलं तरी त्याच्यामधील इंधन आहे. एकूण काय, कुणीतरी अधिष्ठान रूपानं मागं आहे म्हणून इंद्रिय कार्य करतात. पण आपली अडचण अशी झाली आहे की त्या अधिष्ठानाला जाणून घेण्याच्या ऐवजी आपण इंद्रियांमध्येच अडकलो आहे. त्या रेल्वेच्या चाकांमध्येच अडकलेलो आहे. इंजिनकडे किंवा इंधनाकडे आपलं लक्ष नाही. त्यामुळं झालं काय, ही इंद्रिये म्हणजेच मी आहे असा भ्रम निर्माण झालेला आहे. आणि हे आपलं तू पण आहे असं नामदेव महाराज म्हणत आहेत. हा जो तुझा तू आहे म्हणजे आपल्या दृष्टीने आपला जो मी आहे हा नेणता आहे. याला काहीही कळत नाही. यांना चालवणारा जो हरी आहे, जो आत्मा आहे, जे चैतन्य तत्व आहे, तो सर्व काही जाणतो असं विधान नामदेव महाराजांनी या अभंगाच्या सुरुवातीला केलेलं आहे. तू तव नेणता परिहारी तो जाणता, आहे तो समता सर्वाभूती. मग अशी म्हटल्याप्रमाणे तोच सर्वत्र दाटून आहे. झाडे, पाने, फुले, दगड, माती, ग्रह, तारे, ब्रह्मांड, आपला देहच काय, अशी अनंत ब्रह्मांडे हा हरीच व्यापून आहे. तुकाराम महाराजांचा अभंग आहे पहा.
अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदाघरी नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे कोडे. अशी कथा आहे की यशोदा मातेला भगवंताच्या उदरामध्ये ब्रह्मांड दिसलं. आता या घटनेमधील आपण तत्त्व घेऊया. भगवंतामध्ये ब्रह्मांड दिसलं याचा अर्थ काय? ब्रह्मांड भगवंतामध्येच आहे, भगवंत ब्रह्मांडाला व्यापून आहे आणि शिवाय ब्रह्मांडामध्ये तो आहे, अशा दोन्ही पद्धतीने तो नटलेला आहे. हेच गीताही सांगते, हेच उपनिषदेही सांगतात आणि हेच संतांचे अभंगही सांगतात. नामदेव महाराजसुद्धा आपल्याला इथे तेच सांगत आहेत की आहे तो समता सर्वाभूती. आपलंसुद्धा तेच स्वरूप आहे. आपल्याला कुठे जाऊन पसरायची गरज नाही आहे आकाशामध्ये की आकाश दिसावं. तुकाराम महाराजांसारखे संत जेव्हा म्हणतात अणुरणिया थोकडा तुका आकाशा एवढा, तेव्हा मी आत्मस्वरूप झालो असंच ते विधान करत आहेत. हेच खरं आपलं स्वरूप आहे आणि हाच हरी आहे आणि तो सर्वांना जाणतो. पण मी जे देहबुद्धीनं मला वेगळं केलेलं आहे, हा जो मी आहे, हा मी मात्र नेणतो. तो नेणता आहे, अज्ञानी आहे. तू तव नेणता परिहारी तो जाणता आहे तो समता सर्वाभूती. सर्वत्र असा दाटून तो एकमेव राहिलेला आहे आणि यालाच नामदेव महाराज पुढे सर्व ब्रह्म असं म्हणतात. सर्व ब्रह्म हरी एकची निर्धारी. आता सगळीकडे तो दाटून आहे आणि सर्वांना तो व्यापून आहे, हे सगळं आपण बघितलं. पण मग नामदेव महाराज निर्धारी हा शब्द का वापरतात? कारण तो सर्वांना व्यापून आहे आणि तेच आपलं स्वरूप आहे याचा आपला निर्धार असत नाही. आपला निर्धार कशाचा आहे? आपला निर्धार आहे देहच मी या विचाराचा, या भावाचा. हीच आपली अडचण आहे. अन्यथा तू तिथे अस्तित्वातच नसता. जसं की कुणी दरवाजात आल्यानंतर आपण दरवाजा उघडला तर आपण विचारतो तू कोण? आता हे आपण का विचारलं? कारण मीपणानं आहे म्हणून समोरचा तूपणानं आहे. जर मीच तिथे नसेन तर मीच सर्वत्र नाही का? श्री महाराज म्हणतात की संताला आपणच सर्वत्र दाटून राहिलेलो आहोत अशी प्रचिती येते. का? कारण निर्धार झाला सर्व ब्रह्माचा. सर्व म्हणजेच ब्रह्म आणि सर्व ब्रह्म म्हणजेच आत्मस्वरूप, म्हणजेच आपला आत्मा. तोच मी आहे याचा निर्धार झाल्यामुळे मीच सर्वत्र दाटून आहे अशी अनुभूती आली. आपला निर्धार मात्र उलट दिशेचा म्हणजे देहबुद्धीचा असल्यामुळे आपल्याला ही अनुभूती येत नाही. म्हणून तर नामदेव महाराज आपल्याला उपदेश करतायत की सर्व ब्रह्म हरी एकची निर्धारी. सर्व ब्रह्म आहे, हरी आहे, तोच तुझा आत्मा आहे आणि तोच एकत्वानं सर्वत्र नटलेला आहे. एकची निर्धारी याचा निर्धार तू कर. हे तुझ्या बुद्धीवरती ठसव, हे तुझ्या मनावरती, अंतःकरणावरती ठसव. किंबहुना असाच तू हो, म्हणजे तुला सर्व ब्रह्माचा म्हणजेच हरीचा अनुभव येईल. तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात पहा, गोविंद गोविंद मना लागलिया छंद, तुका म्हणे आळी जीवे नुरेची वेगळी. त्या आळीला असा ध्यास लागतो की भ्रमर येईल आणि मला डसेल, मला डसेल तो येईल आणि मला डसेल, येईल येईल येईल, भ्रमर 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 असा त्या आळीला ध्यास लागतो. ध्यास लागल्यामुळे त्या आळीचाच भ्रमर होतो. हा सिद्धांत वापरून तुकाराम महाराज म्हणतायत की तुम्ही भगवंताचा ध्यास बाळगा, जेणेकरून तुम्ही भगवत रूप व्हाल. भगवंताचा ध्यास बाळगा म्हणजे काय? म्हणजेच आपल्या आत्मस्वरूपाचा ध्यास बाळगा. आत्मस्वरूपाचा म्हणजे आपण खरे कोण आहोत याचा ध्यास बाळगा. सोहम, तोच मी आहे याचा ध्यास इथं अभिप्रेत आहे. हेच सर्व ब्रह्म आहे आणि हेच हरीचं स्वरूप आहे. मात्र त्याचा निर्धार करा असं नामदेव महाराज म्हणत आहेत. नुसतं नाम घेऊ नका, नामामध्ये जे अभिप्रेत आहे त्याचा निर्धार करा. राम म्हणता रामची होईजे, कारण मी राम आहे असा रामनामामध्ये बोध आहे. राम कोणी वेगळा नाही तर तोच तू आहेस, तूच ते आहेस, अशा दोन्ही पद्धतीनं हा बोध आहे. मग पुढे नामदेव महाराज म्हणतात, होशी झड करी ब्रह्म तूची.
असं जर केलं तर झडकरी म्हणजे ताबडतोब तूच ब्रह्म होशील असं नामदेव महाराज म्हणत आहेत. का? कारण जीवाची ती क्षमता आहे, किंबहुना प्रत्येक जीवाचा तो अधिकार आहे, त्यातच जीवाचं कल्याण आहे. गोंदवलेकर महाराज म्हणतात, नरजन्माला येऊन जर आपल्या स्वरूपाची प्राप्ती करून घेतली नाही तर जीवाचं अत्यंत नुकसान आहे. ही जी आपल्या स्वरूपाची प्राप्ती आहे, आपल्या आत्मस्वरूपाची ओळख आहे, ही फक्त आणि फक्त नरदेहामध्येच होऊ शकते. इतर योनींमध्ये हा विवेक करण्याची क्षमताच नाही आहे की आपलं मूळ स्वरूप काय आहे. मनुष्यच ते करू शकतो आणि म्हणून त्यानं ते करावं म्हणजे त्याच्या जन्माची सार्थकता आहे. नामदेव महाराज आपल्याला हेच म्हणतात की हा निर्धार तू बाळग की सर्व ब्रह्म हरी एकची. हा जर निर्धार बाळगला तर झडकरी म्हणजे ताबडतोब तूच ब्रह्म होशील. कारण तू ब्रह्म आहेसच. समजलेस तू स्वतःला जीव म्हणून. हा जो तुझा समज आहे तो गळून पडेल आणि ब्रह्मानुभूती येईल. हे तसंच आहे जशी एखादी काच मळलेली असावी किंवा धुळेने व्यापलेली असावी. काच स्वच्छ केली की पलीकडचं स्वच्छ दिसतं. तसंच जीवभाव टाकला की ब्रह्मभाव तिथे आहेच. कारण ब्रह्म सोडून अन्य काही नाहीच आहे. तर मग ब्रह्म येणार तरी दुसरीकडून कुठून? आहेच ते तिथे, फक्त जीवभावानं झाकोळलं गेलेलं आहे. जीवभावाच्या धुळीनं झाकोळलेलं आहे. ती धूळ बाजूला गेली की ब्रह्म प्रगट आहेच आणि मग ब्रह्म तूची ही अनुभूती आहे. त्याच नामाचा उदो उदो पुढे नामदेव महाराज करतात, अच्युत माधव अमृताच्या पाठे लागताची वाटे वंदियम. या भगवंताच्या नामालाच अमृताची उपमा दिली आहे बरं का. या मार्गानं गेल्यानंतर यम वंदन करतो असं नामदेव महाराज म्हणत आहेत. हा विषय आपण अनेकदा बघितला. यम वंदन करतो म्हणजे साधकाचं काळाचं देहाचं भानच राहत नाही. मग यमाची बाधा कुठून राहणार? अहो, भगवंताच्या नामाचा आनंद थोडा बाजूला ठेवा. साधं आपल्याला गाढ झोप जरी लागली तरी आपल्याला काळाचं आणि देहाचं भान राहत नाही. आपल्याला आनंदही मिळतो झोपेमधून, फक्त ज्याला आनंद मिळतो त्याचं स्मरण तिथे असत नाही. म्हणून झोपेचा साधनेमध्ये उपयोग नाही. भगवन नामामध्ये जागृत अवस्थेमध्ये साधक ध्यानाचा आनंद उपभोगतो. अशा अवस्थेमध्ये त्याला देहाचं आणि काळाचं भानच राहत नाही. मग यमाची बाधा कुठून होणार? एक साधी गोष्ट आहे, आपलं मन जेव्हा प्रसन्न असतं तेव्हासुद्धा काळ आपल्याला कसा गेला ते कळत नाही. पण मन चित्त उद्विग्न असेल तर काळ जाता जात नाही. याचा अर्थ काय? याचा अर्थ हा की काळ हा सापेक्ष आहे, आपल्या अनुभवाचा परिणाम आहे. अनुभव घेणारा जर तिथे लोप पावला तर काळाचाही लोप होतो. म्हणूनच जीवभाव नष्ट झाला की काळ ही संज्ञा लागू पडत नाही. तिथे काळ नाहीच आणि त्यामुळेच यमाची बाधासुद्धा नाही. शेवटी नामदेव महाराज म्हणतात, नामा म्हणे होशी जीवलग विष्णूचा, दास त्या हरीचा आवडता. हे संतांचं वैशिष्ट्य आहे बरं का. भगवंतच तू आहेस म्हटल्यानंतर तू आणि भगवंत यात फरक राहिला नाही. इथंपर्यंत तत्त्वज्ञान संत थांबवत नाहीत. ती अवस्था प्राप्त करून पुन्हा तू भक्तीमध्ये राहा, हे संतांचं मुख्य सांगणं आहे. जेव्हा नामदेव महाराज म्हणतात की तू विष्णूचा जीवलग होशील, तेव्हा ते भक्तीलाच निर्देश करत आहेत. असं पहा, मी भगवत स्वरूप झालो तर भगवंताची भक्ती करणारा तरी तिथे कोण राहिला? पण असं न घडता तू भगवत स्वरूप हो, पण असं झाल्यावरही तू भगवंताची भक्ती कर. या भावानं कर की भगवंत तुझा जीवलग आहे, तू त्याचा दास आहेस आणि तो तुझा सर्व करता करविता आहे. गोंदवलेकर महाराज घ्या किंवा तुकाराम महाराज घ्या किंवा ज्ञानेश्वर महाराजांपर्यंतचे संत घ्या, सर्व संत भगवंताला दासभावानं आळवतात, त्याची भक्ती त्याची पूजा करतात. प्रत्यक्षतः ते भगवत स्वरूप झालेले आहेत. परब्रह्म आणि गोंदवलेकर महाराज यामध्ये तत्वतः काहीही फरक नाही. प्रत्यक्ष ब्रह्मस्वरूप असलेले ब्रह्मचैतन्यसुद्धा प्रेमानं स्वतःला रामाचा दास म्हणवतात.
त्याच्यासमोर कीर्तनामध्ये भजनामध्ये नाचतात, त्याच्या पूजनामध्ये रममाण होऊन जातात. जेव्हा नैमिषारण्यात जायला निघतात तेव्हा तोच राम अश्रू ढाळतो आणि ते अश्रू पुसत ते रामचंद्रांना म्हणतात, तुला माझे जाणे आवडत नाही का रे? रडू नकोस, मी इथेच थांबतो. असं हे अलौकिक भक्तिप्रेम आहे. नामदेव महाराज म्हणत आहेत की भगवंताच्या नामाच्या मार्गानं तू भगवत स्वरूपच होशील, पण फक्त तेवढ्यापुरतं न थांबता जीवलग हो, त्याचा दास हो. नामा म्हणे होशी जीवलग विष्णूचा, दास त्या हरीचा आवडता. एवढं होऊनसुद्धा पुन्हा मला ज्ञान झालं या भावनेमध्ये राहू नको. खरं म्हणजे ज्याला खरं ज्ञान होतं त्याचा मी तिथे राहतच नाही. त्यामुळे खरा ज्ञानी मला ज्ञान झालं असं म्हणतही नाही. आपल्याला ज्ञान झालं हे त्याच्या गावीही असत नाही. तो फक्त भगवंताचा दास आणि भगवंताचा जीवलग होऊन राहतो. अशी ही भक्तिप्रेमाची अलौकिक अवस्था या अभंगाच्या शेवटच्या चरणात नामदेव महाराज सांगतात आणि 28व्या अभंगाचा समारोप करतात. मगाशी म्हटल्याप्रमाणे या निरूपणाच्या आवाजावरून लक्षातच आलं असेल की नेहमीसारखी व्यवस्था करता आलेली नाही आहे. तरीही निरूपण रेकॉर्ड झालं आहे. मी आशा करतो की हे स्पष्ट आवाजामध्ये ऐकू आलं असेल. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतोय. आपण पुढच्या म्हणजे 29व्या अभंगाकडे यथावकाश वळूया. जानकी जीवन स्मरण जय जय राम.